बहुचर्चित विषय 5 तारखेला होणारा मराठी विजय मेळावा, काय तयारी सुरू आहे ठाकरे गटाकडूनही आणि मनसेकडूनही? कारण समन्वयामध्ये तुम्ही आहात, काय नेमकी रूपरेषा आणि काय तयारी? 5 तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आहेत. आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे. दोन्ही बाजूनं पूर्ण तयारी सुरू आहे. आत्ता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम सभागृहामध्ये आत्ता जाऊन ते पाहणी करत आहे. त्यानंतर पुढल्या 2 दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल. आमंत्रण तर आम्ही दिलं आहे लोकांना खुल्या पद्धतीनं. कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही, कोणी असतील. आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसांना. कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय आहे, त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे. आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे. आणि राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे. पण राऊतसाहेब, ठाकरे बंधूंव्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात? मग हा राजकीय मेळावा नाही. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, काल रात्री माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं. मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली. आमचं सगळ्यांच्याशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही. मान अपमान, सन्मान, मानापमान बरं का, हा विषय इथे येत नाही. आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे जाहीरपणे. त्यामध्ये कोण कोण आहे? नाही, सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहायचं त्यांचं तिकडे नक्कीच स्वागत केलं जाईल. असं आहे की प्रत्येकाला यायचं, किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा? हजारोच्या संख्येनं लोक तिकडे जमतील. जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात, त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे. त्यांच्या स्वागताची केली जाईल. त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील, काय करतील, ही सगळी व्यवस्था आम्ही करतो आहे. पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिशः आमंत्रण देणं सोपं नाही. त्याच्यामुळे हेच आमंत्रण, ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना, मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे. नाही, पण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणत आहेत की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही, म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना, म्हणून तर तुम्ही माघार घेतलीत. ठाकरे एकच आहेत. तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केला आहे. ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकऱ्यांनी वारंवार दाखवलेलं आहे. तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकऱ्यांना आणावी लागत नाही. मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील. ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकऱ्यांनी वारंवार मोडीत काढली. नाही, पण राऊतसाहेब, फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत. आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, CBI आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना. ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून